वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा ए नरेंद्र दे सिलेंडर, ए नरेंद्र दे सिलेंडर, ए नरेंद्र दे सिलेंडर। HT न्यूज़, इंडिया सच के साथ। सिलेंडर टंचाईचा वर्ध्यात भडका, वंचित बहुजन आघाडी आक्रमक। वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून यामुळे सामान्य जनता, व्यापारी आणि विद्यार्थी पुरते हवालदिल झाले आहेत। प्रशासनाच्या या निष्क्रियतेचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीने तत्काळ कारवाईची मागणी केली आहे। सिलेंडर मिळत नसल्याने लहान हॉटेल व्यावसायिक आणि हातगाडी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। गॅस वितरण यंत्रणेतील नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप वंचितने केला आहे। प्रशासनाने तत्काळ पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा किशोर खैराकार यांनी दिला आहे। या समस्येमुळे गृहिणींसह विद्यार्थ्यांचेही 2 वेळच्या जेवणाचे हाल होत असल्याने संताप व्यक्त होत आहे। वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी युसुफ पठाण। आज तुम्हाला माहीत असेल की वर्धा जिल्ह्यामध्ये इव्हन पुऱ्या भारतामध्ये ह्या मोदी सरकारने जे आश्वासन दिले लोकाला की सिलेंडरची तुम्हाला कमी जाणार नाही, पण आपण पाहत आहोत की प्रत्येक गावखेड्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्रमामध्ये हॉटेलमध्ये इथे वारंवार सिलेंडरची तुटवडा होत आहे आणि हे आश्वासन आम्हाला खोटे आश्वासन देऊन लोकांना भयभीत करत आहे। आज आम्ही कलेक्टरला ह्याबद्दल निवेदन देत आहे की आताच अकोल्यामध्ये एक आमचे माजी सरपंच यांनी सिलेंडर लाईनीमध्ये राहून त्यांना तब्येत खराब झाल्याने त्यांचा जीव प्राण गेला, याचं भरपाई हे गव्हर्नमेंट देणार का? अशा पद्धतीने अगर हे सिलेंडर ह्या देशामध्ये अगर तुटवडा होत असेल ते यांनी जाहीर करायला पाहिजे। आणि आज आमच्या पक्ष आदेश बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही ह्याबद्दल वर्धा जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं आहे, पण त्यांना आम्ही समजून सांगत आहे की इथे सिलेंडरची काळाबाजारी होत आहे, त्याच्यावर लक्ष कोण देईल याबद्दल कलेक्टर साहेबांना आम्ही आज याची मागणी केली आहे। आणि पुढे पण आम्ही पक्षाच्या आदेशानुसार इथे जे पण आंदोलन राहील ते आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू अगर आमच्या मागण्या याने पूर्ण नाही केल्या तर। ऐसी ही ताज़ा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।